ओके, हे आहेत सगळे शर्ट. हा हा नको. हा खूप डल. सगळेच कलर्स एकदम डल. इकडे 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 बघ. ओके. आय थिंक हा चांगला आहे, हा घाल. तो नको, हा घाल. सॉलिड कलर्स मध्ये ना मस्त इम्प्रेशन होतं. जरा स्टेटमेंट असतं त्याच्यात, नाही का? हो, पण अशा रंगांमध्ये एकदम शांत आणि प्रसन्नही वाटतं ना. आणि राजवाड्यांच्या पर्सनॅलिटीला ते सूटही होतं. नो नो, आय थिंक ब्राईट कलर मध्ये तो जास्त छान दिसतो. पेस्टल मध्ये एकदम असा गंभीर वाटतो. ए धर धर धर, एक मिनिट. एक्सक्यूज मी, आलेच मी. हॅलो. अहो सांगा ना, कुठला घालू, हा का तो? मी माझा चॉईस सांगितलाय, बाकी निर्णय तुम्ही घ्या. एक सेकंड, निघून गेला म्हणजे ऑलरेडी? हो, मी बघितलं ना त्याला जाताना. अगं असं कसं मला सोडून निघून गेला तो? आणि तो आता रेडी होत होता म्हणून मी पण पटकन तयार व्हायला आले ना इकडे. म्हटलं एकत्र बाहेर पडू, एकत्र फिरायला जाऊ. तर हा मला न सांगताच निघून गेला. शी. अगं काहीतरी काम महत्वाचं, मीटिंग वगैरे काहीतरी बोलत बोलत गेला. आता कसले मीटिंग्स टाकू? मी आले तर मला फिरायला घेऊन जायला हवं ना. मला वाटलं होतं स्वतः येऊन मला विचारेल की माया आज कुठे फिरायला जाऊया. आता नाही, सतत आपलं मीटिंग्स मीटिंग्स. शी, ते सुद्धा घरात गेस्ट असताना. तू कुठली गेस्ट आहेस? तू घरचीच आहेस. घरच्यांना वागवतो तसंच तुला वागवणार ना. नॉट फेअर हा काकू. आता बघ बाई, आमच्यासाठी नेहमीच झालंय. एका घरात राहून आम्हालाच धूमकेतू सारखा दिसतो कधीतरी. काकू, मी सॅमला भेटायला लंडनवरनं आलीये. मला वेळ द्यायलाच हवा. त्याच्याकडे ऑप्शन नाहीये. बघ बाई, आम्ही आता ह्या विषयावर त्याच्याबरोबर काहीही वाद घालत नाही. पण तू त्याची मैत्रीण आहेस, तू वाद घालू शकतेस. आत्ताच्या आत्ता त्याला फोन कर आणि त्याला म्हणावं ने मला बाहेर फिरायला. नाही तर बघ बाई, तुला एकटीला मुंबई फिरायला जावं लागेल. बाई काम आठवलं, मला काम आहे, जरा मी येते. हा, फिरायला तर मी सॅम बरोबरच जाणार. बघतेच कसा वेळ देत नाही मला तू आता. नाही नाही, रोहनला ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्या मीटिंगची वेळ आपण नको हलवूया. मला सांग, अकाउंट बरोबरची मीटिंग किती वाजता आहे? लंचच्या आधी 1 तास ठेवलाय त्यासाठी. असं करूया, लंचच्या आधीचा सगळा वेळ आपण रोहनसाठी ठेवून देऊया. म्हणजे कदाचित इतका वेळ लागणार नाही, लवकरही संपू शकतं, पण आपण घाईघाई नको करूया. त्याला पूर्ण वेळ देऊया. हां, बरोबर आहे, पण ऐक ना, मग दिवसभर खूप लोड पडेल आपल्यावर. म्हणजे लंच नंतर 1 तास अकाउंटसाठी, मग लिगल टीम, रिसर्च टीम, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आर्किटेक्ट्सला भेटायचंय, बोलायचंय. या सगळ्यात दिवस नाही पुरणार आणि मग खूप लोड येईल आपल्यावर. हरकत नाही आनंद, वाटलं तर थोडा आणखी थांबूया ना. बाय द वे ऐक ना, ते आपले ग्लोबल टाईपवाले त्यांनी काही चेंजेस सांगितलेत, काही सजेशन्स दिलेत. त्याचा मेल केलाय, जरा चेक करशील का प्लीज आज वेळ काढून? अजून इनपुट्स मेल केलेत? अरे यांचं संपतच नाहीये. म्हणजे हे कदाचित पहिलं डील असेल जे अजून फायनलाइज झालेलं नाहीये. इतका वेळ पहिल्यांदाच लागलाय. हां, मी बघतो आता त्यांचं काय म्हणणं आहे. सध्या आपण रोहनच्या प्रेझेंटेशन वरती कॉन्सन्ट्रेट करूया. तो आता येईलच थोड्या वेळात. ओके. हाय देर. हॅलो. ये तुझ्याच बद्दल बोलत होतो. ए थांब. गुड मॉर्निंग. हे गुड मॉर्निंग. सर, अधिरा ना माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. आणि इतकंच नाही, आजचं प्रेझेंटेशन आम्ही मिळून करणार आहोत. येस. बरं, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच चांगलं प्रेझेंटेशन द्याल. ओके, सुरू करूयात. लेट्स डू इट. या. चला सुरू करूया. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. ओके, सो हिअर इट इज.
ओके सो सर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन देईल आणि मधले मधले काही फीचर्स तुम्हाला अधिरा एक्सप्लेन करेल. येस. जरूर. सो बेसिकली हा एक ॲप आहे. ओके, एक ॲप जो पूर्णपणे AI ड्रिव्हन आहे. आणि जरी कुठलीही व्यक्ती, तिसरी व्यक्ती समर जवळ जात असेल, समर त्या व्यक्तीला जवळ येऊ देणार नाही ह्याची मी गॅरंटी देतो. त्या किमयाची गोष्ट वेगळी आहे. बघ एकदा येऊन काय वागते. आणि मुळात त्यांची जुनी स्पेशल फ्रेंड आहे ना ती. अगं त्या जुन्या गोष्टी झाल्या. हो, मग इतक्या वर्षानंतर कशाला आली ती जुन्या मित्राकडे? माझा एक, माझी आत्ताची ही केस सॉल्व्ह झाली ना, लगेच मी निघून मुंबईला येतो आणि तुझी मदत करतो. हं? ओके. पण तुलाही माझ्यासाठी एक काम करावं लागेल. देव तुझं ऐकतो ना, तू देवाकडे प्रार्थना कर की माझ्याकडून ती शिरगावची केस लवकर सॉल्व्ह. नक्की करेन प्रार्थना. मुळात ती केस तुझ्या हातात आली आहे ना, मग झालं तर ती सॉल्व्ह होणारच आहे. शाब्बास. आणि मी लगेच येतो आणि मला एक खात्री आहे की मी येईपर्यंत किमया इथून गेली असणार. आय होप सो. आणि जर नसेल गेली तर मी आहेच की. मला फोन कर, तुला माहिती आहे मी लगेच निघून येतो. तोपर्यंत प्लीज ओव्हर थिंक करू नकोस आता.